चला तर फ्रेंड, आज काहीतरी छान बनवूया. एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा, पण काहीतरी न्यू स्टाईल आहे. चला तर या ठिकाणी आपण कढई ठेवली आहे, त्यात ऑइल टाकलेलं आहे. आता त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं. जिरं तडतडलं आहे. आता त्यात टाकायचं आहे कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला. आता कढीपत्ता छान झालेला आहे. आता त्यात मिरची, अद्रक आणि लसणची पेस्ट आपल्याला टाकायची आहे. आपण बघू शकता. छान हलवून घ्यायचं आहे. दोन मिनटं छान होऊ द्यायचं याला. आपण बघू शकता या ठिकाणी आपली मिरची, अद्रकची पेस्ट छान झालेली आहे. आता त्यात आपल्याला टाकायची हळद, थोडासा बारीक मसाला टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तिखट. त्यानंतर टाकायची धना पावडर. छान हलवून घ्यायचं आहे. आता हे सगळं झालं की आपल्याला यात टाकायचं आहे शिजवलेले बटाटे. मी आधीच बटाटे शिजवून घेतलेले आहे 2. आता ते मी यात टाकणार आहे. हे छान हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी आलू छान चुरून घेतलेले आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे लास्टमध्ये मीठ. आता परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे. या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी रेडी आहे. चला तर मग आता पुढचं करूया. या ठिकाणी मी एका बाउलमध्ये बेसन घेतलं आहे. आता त्यात टाकायची थोडीशी हळद, नंतर टाकायचं आहे मीठ, आता पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं अजून पाणी टाकणार आहोत आपण. आपलं बॅटर या ठिकाणी आता रेडी आहे. चला तर मग आता पुढची तयारी करूया. आपण बघू शकता या ठिकाणी मी ब्रेड घेतलेला आहे. आता ह्या ब्रेडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
आता हा ब्रेड आपण कट करून घेतला या ठिकाणी. आता याला लाटून घेणार आहोत. छान दाबून याला लाटून घ्यायचं आहे. आता आपण जी आलूची भाजी बनवली होती ती आपल्याला याच्यात टाकायची आहे. आणि दोघी साईडला थोडंसं पाणी लावायचं आहे. हातानेच लावून घ्यायचं आहे आणि याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता कसा झालेला आहे. आता हे आपल्याला ह्याच प्रकारे 3-4 करून घ्यायचे. आपण बघू शकता या ठिकाणी मी असं ब्रेडचं करून घेतलेलं आहे. चला तर याला आता तळूया. आता हा ब्रेड आपण यात टाकला आहे. छान बेसन लावून घ्यायचं आहे आणि कढईत टाकायचं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आपला ब्रेड पकोडा छान तळून झालेला आहे. याच प्रकारे बाकीचे पण तळून घ्यायचे. चला तर फ्रेंड, आपले ब्रेड पकोडे या ठिकाणी रेडी आहे. आपण छान यांना डेकोरेट करूया. या ठिकाणी मी टोमॅटो सॉस घेतला आहे. मी एक तुम्हाला कट करून दाखवणार आहे. वाव, एकदम हेल्दी अँड टेस्टी. एकदा नक्की ट्राय करा. चला तर फ्रेंड, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.